विश्वासार्ह आणि बातम्यामागील बातम्या देण्यात पॉलिटिकल महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी आहे. न्यूज, व्ह्यूज आणि रिव्ह्यूज यामध्ये अचूक विश्लेषण आपण नेहमीच ऐकत असता, पाहत असता. याचाच पुढील भाग मी घेऊन येत आहे. पॉलिट्रिक्स. आता थोडेसे माझ्याविषयी. पत्रकारितेमध्ये 40 वर्षे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर अनुभवाच्या आधारे एखाद्या घटनेवर अचूक घाव घालणारा, वेगळी माहिती पुरवणारा आणि समोरच्या राजकीय परिस्थितीचा अचूक आढावा घेणारा हा अगदी ताजा कार्यक्रम. त्याचं नाव आहे पॉलिट्रिक्स. नमस्कार. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. केसरी, पुढारी, तरुण भारत, सामना या वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक पदापासून संपादक पदापर्यंतची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे सोशल मीडियामध्येही यश मिळवत आहे. पत्रकारितेच्या या प्रदीर्घ कालखंडात संसद, विधिमंडळ येथील कामकाजाचे वार्तांकन करण्याचा मोठा अनुभव मिळाला. या काळामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, कपिल देव, सुनील गावस्कर, संपूर्ण मंगेशकर परिवार, एवढंच काय पु ल देशपांडे यांच्यासारख्या शेकडो दिग्गज व्यक्तिमत्वांबरोबर बोलण्याचा, त्यांच्या मुलाखती घेण्याचा सुखद अनुभव मी घेतला. क्रिकेट विश्वचषकातील अनेक सामन्यांना उपस्थिती लावण्याची संधीही मला मिळाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असताना, या परिस्थितीचे विश्लेषण करीत असताना अनेक जुने संदर्भ, आठवणी नक्कीच शेअर करण्याचा मला आनंद मिळेल. तर चला मग आपण अशा छानशा कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सहज फेरफटका मारला तर मोठमोठ्या शहरांमध्ये छानशी पोस्टर स्पर्धा होऊ लागली आहे. अनेक पोस्टरवर भावी मुख्यमंत्री सुहास्य वदनाने आपले स्वागत करीत आहेत. अशी काही पोस्टर्स मनाला छान वाटतात, पण काही हास्यास्पद वाटतात. मुख्य गंमत म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. ती साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये होईल अशी अटकळ मात्र मांडली जात आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच घुमशान होणार आहे हे नक्की. शिवाय तिसरी आघाडीसुद्धा रिंगणात उतरेल अशी शक्यता वाटते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेतला उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसमधला शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष आहे. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. तिसरी आघाडी झालीच तर बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे यांचे एकत्र होणे हे आता निश्चित मानले जात आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडीत मिळणार का याचे उत्तर सध्या तरी नाही असेच आहे. मुस्लिम नेते असदुद्दीन ओवैसी यांचा MIM अजून त्रयस्थच आहे. ही एवढी सारी चर्चा आणि उहापोह करीत असताना निवडणुकींचा पत्ता पण नाही. म्हणतात ना, बाजारात तुरी भट भटिणीला मारी, असा काहीसा हा प्रकार सुरू आहे. किंवा आपल्या खेड्यामध्ये म्हणतात, पाण्यात म्हैस बसली. ती म्हैस आहे का टोणगा हे माहीत नाही. म्हैस असेल तर ती गाभण आहे का हा मुद्दा अधांतरी. आणि चर्चा फक्त ती एका वेळेला 15 लिटर दूध देईल का 20 लिटर याची. तर मूळ विषय आहे निवडणुकीचा. आता महाविकास आघाडीकडून निवडणुका जिंकल्याच्या थाटात पोस्टर्स झळकत आहेत. ती भावी मुख्यमंत्र्यांची बरं का. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांची नावे पुढे आहेत. तर शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या सुप्रियाताई सुळे, रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांची पोस्टर झळकू लागली आहेत. उद्धव ठाकरे गटातून आतापर्यंत फक्त उद्धव ठाकरेंचे नाव पुढे होते किंवा ते पुढे दामटले गेले होते. पण आता रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असे फळक झळकू लागलेत.
आणि काही नेते या पोस्टर वॉरमध्ये उद्या परवा येण्याची शक्यता आहे हे वेगळं सांगायला नको. अशी फिल्डिंग लावण्यात, अशी भाकिते करण्यात महायुती मात्र पिछाडीवर आहेत. त्यांचे आपले बे असे चालले आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार या 3 नावांची चर्चा सुरू आहे. चौथे नाव अद्याप पुढे आलेले नाही. त्यांचे पहिले लक्ष आहे ती सध्या ही निवडणूक जिंकणे हेच महत्त्वाचे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधणारे मुख्यमंत्री कोण होत आहेत हे अजून ठरलेले नाही आणि जे आहेत ते महाविकास आघाडीकडेच आहे हे लक्षात घ्या. चला तर मंडळी, घोडे मैदान जवळ आहे. 2-3 महिन्यांनी इलेक्शन होतील. बघूया तर मतदार कुणाला आणि कशी मदत करतो, कशी वाट लावतो आणि मुख्यमंत्री पदावर कुणाला बसवतो. चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पॉलिटिकल महाराष्ट्राला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. मनापासून धन्यवाद.